फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं आज स्वागत आहे. आज आपण साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहोत, तेही 1 किलोच्या प्रमाणात. तसे मस्त आपले खुसखुशीत पापड तयार होणार आहे. ते 4 पट फुलणारे असे आपले साबुदाणा बटाटा पापड तयार होणार आहे. तर ते बघू शकता तुम्ही, तळल्यावर लालही अजिबात पडत नाही आणि पटकन असे फुलता. तर मग त्याच्यासाठी काय करायच्या सगळ्या बारीक निरीक टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. तर असे बघू शकता, टाकल्याबरोबर आपला पापड फुलतोय आणि अजिबातच लाल पडत नाही. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी मी 300 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. तर हा 300 ग्रॅम साबुदाणा आपल्याला चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण आता हा कढईमध्ये भाजून घेणार आहोत. तर वजनी 300 ग्रॅम घेतलेला आहे आणि वाटीने म्हटलं तर 2 वाट्या घेतलेला आहे. तर मग आता हा आपण भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये. तर गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि सतत हलवत आपल्याला हा साबुदाणा चांगला भाजवून घ्यायचा आहे, म्हणजे भाजून घ्यायचा आहे. तर त्याचा रंग बदलायचा नाही, फक्त आपल्याला तो फुलला पाहिजे अशा हिशोबाने भाजायचा आहे. आणि गॅस मीडियम ठेवा, नाही तर मग काय होईल, त्याचा रंग काळापट पडतो आणि मग आपले साबुदाण्याचे पापड असे लालसर येतात. आता हा आपला साबुदाणा भाजून झालेला आहे. बघू शकता, एकूण एक दाणा असा फुललेला आहे आणि साबुदाणा एकदम हलका झालेला आहे. मग आता हा साबुदाणा थंड होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि नंतर मग याची मिक्सरमध्ये आपल्याला पावडर बनवायची, म्हणजे पीठ बनवायचे. तर छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. याच्यात 2दा करून आपला हा साबुदाणा चांगला व्यवस्थित असा दळून घेणार आहे. तर थोडा थोडा करून असा टाकून घ्यायचा आहे. अर्धा टाकलेला आहे मी. आता झाकण लावून याला चांगलं मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. आता बघू शकता, दळल्यानंतर त्याचं पीठ तयार झालेलं आहे. मग ते आपल्याला गाळणीने असं गाळून घ्यायचं आहे. तर जी पिठाची गाळणी असते त्याच्यानेच गाळून घ्यायचे, म्हणजे जे जाडसर कण्या राहतील त्या निघून जातील. नंतर तुम्ही हे कोणत्याही धान्यात किंवा पिठात वापरू शकता. तर असं हे आपलं पीठ साबुदाण्याचं एकदम असं बारीक तयार झालेलं आहे. इतकं छान असं बारीक दळले गेलेलं आहे हे पीठ. मग आता यासाठी आपण 1 किलो बटाटे घेतलेले आणि ते उकडून घेतलेले. तर शक्यतो आता नवीन बटाटा बाजारात येतो ना, तर मग तो लवकर शिजत नाही. तर मग त्यासाठी काय करा, बटाटे घेताना छोट्या आकाराचे घ्या, म्हणजे ते पटकन शिजतील. मोठ्या आकाराचे बटाटे घेतले तर ते बरेच वेळेस आतून कच्चे राहतात आणि वरून शिजत नाही. तर मग शक्यतो छोट्या आकाराचे बटाटे घ्या, म्हणजे तुमचे बटाटे पटकन उकडले जातील. आणि हे उकडल्यानंतर आपल्याला याचे साल काढून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला हे बटाटा साल काढल्यानंतर किसून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही, पूर्ण बटाट्यांचे मी साल व्यवस्थित असे काढलेले. मग आता एक मोठी परात घेतलेली, त्याच्यामध्ये आपण किसणी घेतलेली, जी बारीक किसणी असते खोबरं किसायची ती घेतलेली. त्याच्याने या पद्धतीने आपण हा बटाटा चांगला किसून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण बटाटा किसून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात आपल्या या बटाट्याची अजिबातच गठोळी राहणार नाही. आता हा बटाटा सगळा मी एका परातीत किसलेला आहे. सगळा 1 किलो बटाटा किसून घेतलेला आहे. मग त्याच्यातच आपण 1 चमचा जिरे टाकलेले. तुम्ही जिरे उपासाला नसल वापरात तर तुम्ही नाही टाकले तरी चालतील. आणि मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. आणि कमीत कमी 7 ते 8 वाळलेल्या मिरच्या मी कुस्करून घेतलेल्या होत्या. लाल मिरच्या कुस्करून घेतलेल्या होत्या. मग तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तुम्ही टाकू शकता. जे कोथिंबीर खात असतील तर ते कोथिंबीर टाकली तरी पण चालते. आणि नंतर मग आपल्याला याच्यात साबुदाण्याचं जे पीठ आपण दळून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचे. आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला हे पीठ अगोदर याच्यातच बटाट्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, आणि त्याचा उंडा मळून घ्यायचा आहे. आता याच पद्धतीने हलक्या हाताने सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, म्हणजे त्याची गठुळी न होता ते पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने घट्टसर आपलं हे पीठ तयार होतं. बघू शकता तुम्ही, एकदम असं घट्टसर आपलं हे पीठ तयार झाले. मग कमीत कमी 10 मिनटं हे पीठ आपल्याला तसंच ठेवायचं आहे, म्हणजे ते पीठ आपलं बटाट्यामध्ये चांगलं भिजेल आणि पीठ आपलं घट्ट तयार होईल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल का ते पीठ नरम आहे, पण मग जसं जसं तुमचा साबुदाणा त्याच्यात मुरेल तर त्या पद्धतीने ते पीठ नंतर घट्ट व्हायला सुरुवात होते. आता पुन्हा आपण एक साईडला एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. जवळजवळ 1 मोठा ग्लासभर आपण गरम पाणी केलेलं आहे. मग आता हे थोडं थोडं गरम पाणी या पिठामध्ये 10 मिनिटांनी ते त्याच्यात मिक्स करायचं आहे. गरम पाणी टाकायचं आहे आणि हळूहळू थोडंसं मिक्स करून हे पीठ आपल्याला मळायचं. या पद्धतीने असं मी दाखवते, या पद्धतीने असं मळून घ्यायचं. जर तुम्हाला हाताला चटके लागत असेल तर मग तुम्ही दुसरं काही साहित्य घेऊन मळू शकता. मग थोडं थोडं पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे, गरम पाणी मळून घ्यायचं. तर पूर्ण 1 ग्लासभर आपल्याला यातलं पाणी, गरम पाणी लागतं आहे. तर अशा पद्धतीने हे चांगलं जसं तुम्ही मळाल गरम पाणी टाकून टाकून, तर तसं ते पीठ आपलं हलकं होईल आणि चांगलं फुलेल असं एकदम सॉफ्ट होईल ते पीठ. तर बघू शकता, एकदम आपण जसं चपातीचं कणिक भिजवतो त्या पद्धतीने आपलं हे पीठ मळून झालेलं आहे.
मग आता एक पापडचं मशीन घेतलेलं आहे मी, आणि नंतर मग त्याला प्लास्टिकची कागदही घेतले, जाडसर अशी प्लास्टिकचे कागदही आपण घेतलेले. आता हे पापडचं मशीन जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता. माझ्याकडे आहे ते, तर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला मी पोच करेल देईल. तुम्ही तो व्हॉट्सअपला तुम्ही तसं हाय टाका, म्हणजे मग तुम्हाला ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कमेंट करा, मग मी तुम्हाला या नंबरवर देईल. तर आता बघू शकता, या आपल्याला प्लास्टिकच्या कागदाला थोडासा फक्त एकदाच तेलाचा हात लावायचा आहे, पुन्हा लावायचा नाही आहे. जर त्यांना तेल लागत नसेल तर तुम्ही डिंकाचं पाणी त्याच्यात लावू शकता. आणि अशा पद्धतीने आपले हे पापड असे दाबून घ्यायचे आपल्याला, किंवा तुम्ही जर पोळपाट लाटण्यावरही असं कागदामध्ये ठेवून तुम्ही लाटू शकता. तर बघू शकता असे मस्त आपले हे पापड तयार झालेले. तर जसे तुम्ही पटापट एकटी बाई ही आपले 1 किलोचे पापड आरामात करू शकते, तसं मस्त हे पापड तयार होतं. याच पद्धतीने आपल्याला छोटासा असा गोळा तयार करून लाटी तयार करून घ्यायची आहे, आणि नंतर प्लास्टिकच्या कागदात ठेवून पुन्हा वरून एक प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे आपल्याला, आणि नंतर मग ते मशीनने असं दाबून तयार करायचं आहे पापड आपल्याला. तर या मशीनने तुम्ही नागलीचे, तांदळाचे, साबुदाणा बटाट्याचे पापड तुम्ही करू शकता. शिवाय तुम्ही पुरी याच्यात बनवू शकतात. तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे असेल ना, तुम्ही व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही त्या नंबरवर ऑर्डर करू शकता. असे मस्त आपले साबुदाणा बटाटा पापड तयार होतात. आणि ज्यांना साबुदाणा बटाटा पापडही ऑर्डर करायचे असेल त्यांनी पण त्याच नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तसे मस्त आपले साबुदाणा बटाटा पापड तयार झालेले. तर याच पद्धतीने सगळे पापड मी असे बनवून घेतलेले. अगोदर टोपल्यावर टाकलेले, नंतर मी हे खाटीवर सुकायला टाकून दिलेले. तर तुम्ही सावलीतही हे पापड सुकवू शकता, पण आता सध्या ऊन नसल्यामुळे त्याला 2 दिवस लागतात. जर वातावरण जर कडक असलं, उष्ण असलं, तर मग एका दिवसात ते पापड वाळून तयार होतात. तर आता बघू शकता हे सगळे पापड वाळून तयार झालेले आपले. मग आता मी तुम्हाला तळून दाखवते. हे पापड एकदम खळखळीत असे वाळलेले 2 दिवसामध्ये छान असे. तर तुम्हाला मी आता हे तळून दाखवते. तर मस्त तळल्यानंतर हे पापड असे पटकन फुलतात आपले, आणि तळल्यानंतर हे पापड लाल होत नाही, एकदम खुसखुशीत आपला हा पापड तयार होतो. तर म्हातारे माणसंही खातील, एकदम असे मस्त आपले खुसखुशीत हे साबुदाणा बटाटा पापड तयार होतात. तर उपासाला तुम्ही नक्की खाऊ शकतात. असे मस्त आपले हे पापड तयार होतात. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही साबुदाणा बटाट्याची पापड रेसिपी कशी वाटली ते. तर चौपट फुलणारा आपला हा साबुदाणा बटाटा पापड तयार झाला आहे. तर याच पद्धतीने बाकीचेही मी तुम्हाला तळून दाखवते. बघा, तेलात टाकल्याबरोबरही असा 4 पट फुलणारा आपला हा पापड तयार होतो. तसे सगळे पापड आहेत. मी 7 ते 8 पापड आपले हे तळून घेतलेले. तर बघू शकता एकदम हाताने पटकन त्यांचा असा तुकडा पडतोय, आणि एकदम असे सॉफ्ट असे खुसखुशीत आपले हे पापड तयार झाले. तर नक्की